नमस्कार ट्रेडर्स. आज 19 मार्च आणि आजचं जर मार्केट बघितलं तर पूर्ण टाईमपास करणारच होतं आणि अशा मार्केटमध्ये जर आपण ऑप्शन बाईंग केली तर आपला लॉसच होणार. तरी पण मी आज एक ट्रेड घेतला, पण एका लॉटमध्येच घेतला. पण त्या ट्रेडनं फक्त मला माझं ब्रोकरेजच आज माघारी दिलं. निफ्टी ओपन झाल्यानंतर इथं डबल बॉटमचं फॉर्मेशन झालं आणि एक थोडासा अपमूव मिळाला. पण 10 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत निफ्टी बघितली तर संपूर्णपणे या नॅरो रेंजमध्येच ट्रेड करून टाईमपास करत होती. इथं पण एक छोटीशी नॅरो रेंज झालेली आणि ह्या नॅरो रेंजचा इथं ब्रेकआउट मिळायला लागलेला. तेव्हा टेम्पटेशन होत होतं. पण EMAचा अँगल आणि कॅन्डलची स्ट्रेंथ जर बघितली तर या ट्रेडमध्ये जास्त कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे हा ट्रेड मी फक्त एका लॉटमध्ये घेतला 22,900चा कॉल आणि ट्रेड घेतल्यानंतर एक स्पाइक पिन आली. पण मार्केट पुन्हा रेंजमध्ये लगेच यायला लागलं. त्यामुळं हा ट्रेड मी लगेच एक्झिट करून टाकला आणि त्यानंतरही कोणताच ट्रेड घेतला नाही. कारण ऑप्शनचं जर प्रीमियम बघितलं तर संपूर्णपणे फ्लॅट झालेलं आणि अशा मार्केटमध्ये ट्रेड घेऊन लॉसच होणार. त्यामुळं आज आपण एकच ट्रेड घेतला नाममात्र आणि त्यात